Welcome back. We are learning about the role of government in economy. And I know it's quite going on and on and on. आणि म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत की आपण याचा स्कोप कमी करू. हं? आज आपला होपफुली हा लेसन संपेल असं आपण म्हणूया. ओके. सो तुम्हाला जर आठवत असेल तर आपण आत्तापर्यंत मेरिट गुड, सोशल गुड याबद्दल म्हटलं आणि जेव्हा एखादी गोष्ट प्रोहिबिट केली जाते तेव्हा त्याला नॉन मेरिट किंवा डीमेरिट गुड असं म्हटलं जातं, असं आपण म्हटलंय. ज्यात कन्झम्पशन डिस्करेज केलं जातं. आता आपण ऑप्टिमम लेवल ऑफ प्रोडक्शन ऑफ पब्लिक गुड्स याच्याबद्दल बोलणार आहोत. ओके. म्हणजे पब्लिक गुड्सचं प्रोडक्शन कसं मॅक्झिमम आणि एफिशियंट प्रकारे केलं जाईल याविषयी. आणि त्याचं ऑब्व्हियसली जबाबदारी कोणाकडे असते? गव्हर्नमेंटकडे. It is very important question as to how much public goods is to be produced by the government. It is also important to understand what constitutes the optimum allocation of resources in the case of public good. So actually काय प्रोड्यूस करायचं, किती प्रोड्यूस करायचं आणि त्याची एफिशियन्सी कशी वाढवायची हा गव्हर्नमेंट पुढे असणारा खूप मोठा प्रश्न असतो. इन द केस ऑफ पब्लिक गुड्स द सर्टन क्वांटिटी इज कन्झ्युम्ड बाय एव्हरीवन. आपण बघितलं की पब्लिक गुड्सच्या बाबतीत सगळ्यांकडून ते कन्झम्पशन होतं. बरोबर आहे ना? देअरफॉर द डिमांड फॉर एनी क्वांटिटी ऑफ दॅट पब्लिक गुड इज द सम ऑफ प्राइजेस दॅट ईच इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर इज विलिंग टू पे फॉर दॅट क्वांटिटी. Thus, the community's demand for public good is the vertical summation of demand curves of the individual consumers, which represents the sum of the marginal benefit received from the consumer. सिम्पली सेईंग, जेव्हा एखाद्या कम्युनिटीचा, एखाद्या समाजाला त्या पब्लिक गुडमधून काय फायदा झाला याचा विचार करत असतो, त्याचा अर्थ प्रत्येक कमोडिटी कन्झ्युम केल्यानंतर पब्लिक गुडची किंवा प्रत्येक युनिट कन्झ्युम केल्यानंतर त्या पब्लिक गुडचं समाजाला किती फायदा झाला या सगळ्याचं, म्हणजे इंडिव्हिज्युअल मला किती फायदा झाला, नंतर माझ्या आईला किती फायदा झाला, माझ्या बाबांना किती झाला, तुम्हाला किती झाला, या प्रत्येकाचं समेशन केलं की पब्लिक गुड्स पासून समाजाला किती फायदा झाला हे मार्जिनल बेनिफिट्स किंवा ॲडिशनल बेनिफिट्स आपल्याला फाइंड आउट करता येतात. Each demand curve implies the marginal benefit of consumer gets from consuming every level of production. The optimum level of production of a public good is determined by equating the sum of marginal benefits to the marginal cost of production. खूप कॉम्प्लिकेटेड आहे, मला खरंच कळतंय. सिम्पली सेईंग त्यांनी असं म्हटलंय की वेगवेगळ्या घटकांची किंवा समाजातल्या घटकांनी पब्लिक गुड कन्झ्युम केल्यावरती जे सगळ्यांचे मिळून टोटल होईल तेवढा समाजाचा टोटल फायदा पब्लिक गुड्स पासून झालेला असतो असं म्हटलं जातं. इन अदर वर्ड्स, द ऑप्टिमम क्वांटिटी is that quantity for which marginal cost of the last unit is equal to the sum of the prices. बघा मी काय सांगते, ऑप्टिमम क्वांटिटी किती प्रोड्यूस केली पाहिजे गव्हर्नमेंटने नाही, म्हणजे जो पब्लिक गुड प्रोड्यूस करणारी व्यक्ती, एंटिटी, फर्म, काहीही जे असेल ऑर्गनायझेशन, त्यांनी किती प्रोड्यूस केलं पाहिजे हे सांगण्यासाठी असं म्हटलंय की द क्वांटिटी ऑफ विच मार्जिनल कॉस्ट ऑफ लास्ट युनिट, म्हणजे त्या कमोडिटीच्या सगळ्यात शेवटी जी कमोडिटी प्रोड्यूस केली त्या कमोडिटीची सगळ्यात लास्ट असलेल्या कमोडिटीची मार्जिनल कॉस्ट ही इक्वल असली पाहिजे टू द सम ऑफ द प्राइजेस ऑफ ऑल कन्झ्युमर्स आर विलिंग टू पे फॉर दॅट युनिट. त्या शेवटच्या युनिटसाठी सगळे कन्झ्युमर्स मिळून किती प्राइस द्यायला तयार आहेत, किती पे करायला तयार आहेत, त्यांचा विलिंगनेस काय येते पे करण्याचे. सो तो विलिंगनेस असलेली प्राइस ही इक्वल असली पाहिजे त्या शेवटच्या पीसच्या, शेवटच्या युनिटच्या मार्जिनल कॉस्टची. तर असं म्हणू शकतो ऑप्टिमम लेवल ऑफ प्रोडक्शन तुम्ही मिळवलंय. सो एक्स ॲक्सिसवर जर डायग्राम मध्ये बघितलं तर क्वांटिटी आहे, वाय ॲक्सिसवर प्राइस आहे आणि जो वरती जाणारा अपवर्ड स्लोपिंग कर्व आहे तो एमसी कर्व आहे मार्जिनल कॉस्टचा. 3 कर्व दिसतात, D1, D2 आणि D. हे वेगवेगळ्या प्रकारचे डिमांड कर्व आहेत आणि डी कर्व हा आपण असं म्हणू शकतो ऑप्टिमम लेवल ऑफ प्रोडक्शन ऑफ पब्लिक गुड्स दाखवणारा कर्व आहे. लेट्स अज्युम दॅट देर इज अ कम्युनिटी ऑफ 2 पर्सन्स, म्हणजे एक समाज आहे ज्यात फक्त 2 माणसं आहेत. ओके. डी इज द डिमांड कर्व ऑफ द कम्युनिटी.
म्हणजे या दोघांचाही मिळून बनलेला पूर्ण कम्युनिटीसाठीचा डिमांड कर्व म्हणजे डी आहे. whereas which is vertical summation of two individuals demand curve. कारण त्या समाजात दोनच माणसं आहेत असं आपण म्हटलंय, त्यामुळे या दोन माणसांचं, पहिला आहे D1 दुसरा आहे D2, या दोन्ही माणसांचा जो डिमांड कर्व आहे D1 D2, या दोघांचंही समेशन, दोघांची बेरीज, दोघांची टोटल म्हणजे डी कर्व आहे. सपोज द फर्स्ट कंझ्युमर इज विलिंग टू पे 1000 फॉर 200 युनिट्स ऑफ पब्लिक गुड. सो त्या 200 गुड्ससाठी, 200 पब्लिक गुड्ससाठी पहिला माणूस 1000 रुपये द्यायला तयार आहे. whereas सेकंड पर्सन इज विलिंग टू पे 2000 फॉर द सेम क्वांटिटी. पण दुसरा D2 थोडासा श्रीमंत आहे, सो त्याचं म्हणणं आहे मी 2000 रुपये पण पे करीन 200 गुड्ससाठी. दस द कम्युनिटी इज रेडी टू पे ₹3000 फॉर 200 युनिट्स. सो त्याच्यासाठी आपण म्हणू शकतो की अख्खा समाज मिळून पहिला कंझ्युमर 1000 रुपये द्यायला तयार आहे, दुसरा कंझ्युमर 2000 रुपये द्यायला तयार आहे. म्हणजे टोटल 1000 प्लस 2000 म्हणजे टोटल कम्युनिटी डी कर्व हे 3000 रुपये द्यायला तयार आहे 200 युनिट्ससाठी, विच इज शोन बाय द कर्व और डिमांड कर्व डी. Hence, here the optimum level of production of the public good under consideration is 200 units. So आपल्याला प्रोड्यूस किती करायचे? 200 units. Where the marginal cost of production of the public good under consideration is under public good marginal cost curve MC intersects the community demand curve D इन म्हणजे तुम्ही बघू शकता की त्या पॉइंटवरती MC कर्व म्हणजे मार्जिनल कॉस्ट कर्व डी कर्वला सुद्धा इंटरसेक्ट करतोय खालून. सो आपण बघू शकतो की सॉरी, इन दिस वे द सोसायटीज रिसोर्सेस आर ऑप्टिमली अलोकेटेड. सो अशा प्रकारे जेव्हा डी पॉइंटवरती 200 कमोडिटीजसाठी 3000 रुपये द्यायला समाज तयार आहे असं आपण म्हणतो, तेव्हा आपण असं म्हणू शकतो की सोसायटीचे जे सगळे रिसोर्सेस आहेत ते कम्प्लिटली वापरले गेले, दे आर ऑप्टिमली अलोकेटेड, ते पूर्णपणे वापरले गेले वेन सोसायटीज मार्जिनल कॉस्ट इज इक्वल टू द मार्जिनल बेनिफिट. जेव्हा सोसायटीची मार्जिनल कॉस्ट असते ती त्या गुड्स पासून मिळणाऱ्या मार्जिनल बेनिफिट्सची किंवा फायद्याशी समान असते तेव्हा. ओके, या डायग्रामचा खूप मोठा असा अर्थ नाहीये, म्हणून मी तुम्हाला खूप बेसिक शिकवलंय. लेट्स सी द एक्सटर्नल इफेक्ट्स ऑफ पब्लिक गुड्स, ज्याला एक्सटर्नलिटीज असंही म्हटलं जातं. द प्रोडक्शन अँड यूज ऑफ पब्लिक गुड्स मे जनरेट एक्सटर्नल इफेक्ट्स कॉल्ड एक्सटर्नलिटी. एक्सटर्नलिटीचा सिंपल अर्थ असा असतो की आपल्या ऍक्शन्स मधून खूपदा असे काही इफेक्ट जनरेट होतात की ज्याची आपल्याला अंदाजच नसतो. उदाहरण सांगायचं झालं तर एक केमिकल्सची फॅक्टरी आहे आणि ती केमिकल्स ऑइल पेंट बनवते. ओके, आता त्या केमिकल्सच्या फॅक्टरीतून किंवा ऑइल पेंटच्या फॅक्टरीतून नक्की काय बाहेर पडतं सांगा? म्हणजे कोणतं गुड बनलं जातं, कोणतं गुड्स बनतात? सांगा बरं, कोणती गुड्स बनतात? ऑइल पेंट बनतं. सो ऑइल पेंट बनत असताना आपण असं म्हणू शकतो की त्याचाच एक्सटर्नल इम्पॅक्ट म्हणून त्यातून जे वेस्ट बाहेर पडत असेल, समजा ते वेस्ट एखाद्या नदीत सोडलं असेल किंवा धूर जो बाहेर पडतोय त्याने एअर पोल्युशन होत आहे किंवा जे वेस्ट वॉटर जे नदीत सोडलंय त्यामुळे वॉटर पोल्युशन होत आहे. सो हा त्याचा झाला एक्सटर्नल इफेक्ट किंवा एक्सटर्नलिटी. ओके, एक्सटर्नलिटी मे बी पॉझिटिव्ह मे बी निगेटिव्ह. सो पोल्युशन ही निगेटिव्ह एक्सटर्नलिटी आहे, पण कधी कधी असा विचार करा, एखादं धरण बांधल्यावरती छोटे छोटे कॅनॉल्स कडून लोकांना पूर्ण वर्षभर पाणी मिळालं आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्यातून विजेचीही निर्मिती झाली. म्हणजे खरं तर इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठीच धरण बांधलं गेलं होतं, पण मागे जे बॅकवॉटर निर्माण झालं त्यातून छोटे छोटे कॅनॉल्स कडून लोकांनी जलसिंचन करून घेतलं. सो ही झाली पॉझिटिव्ह एक्सटर्नलिटी. येत आहे लक्षात? सो दीज इकॉनॉमिक इफेक्ट्स ऑन अदर पर्सन्स ऑर इकॉनॉमिक युनिट्स हे जे असतात त्यांना एक्सटर्नलिटीज म्हटले जातात आणि त्यांना ऑल्सो स्पिल ओव्हर इफेक्ट्स ऑर नेबरहुड इफेक्ट्स असं म्हटलं जातं किंवा थर्ड पार्टी इफेक्ट्स. सो एक्सटर्नलिटीज ना आणखीन 3 नाव आहेत. पहिलं आहे स्पिल ओव्हर इफेक्ट, दुसरं आहे नेबरहुड इफेक्ट
आणि तिसरं आहे थर्ड पार्टी इफेक्ट्स. These effects may be good or bad. Externalities or external effects refers to the favorable or unfavorable effects of associated with the production of consumption of goods. These externalities may either be economic gain or economic loss to the other units. सो ते जसं म्हटलं असं की ते इकॉनॉमिक फायदा असू शकतात किंवा इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक तोटाही असू शकतात. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इकॉनॉमिक गेन. कुठलं एक्झाम्पल आहे की द सेटिंग अप ऑफ फॅक्टरी इन द बॅकवर्ड रिजन विल डेव्हलप द बॅकवर्ड रिजन, म्हणजे जो एरिया विकसित नाहीये, जिथे खूप विकास झालेला नाहीये, अशा एरियात एखादी फॅक्टरी सुरू करणं हा त्या समाजाला, तिथे जो बॅकवर्ड एरिया आहे, जो रिजन आहे, त्याला विकसित करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो आणि ही पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी आहे. So, this is example of economic gain associated with externality. On the other hand, environmental pollution resulting from the establishment of paper mill in an area may be example of economic loss associated with the externality. The ecological imbalance caused by building of dams, pollution of air caused by the smoke emitting buses and trucks, pollution of water in rivers caused by chemicals, noise pollution generated by aeroplanes, railways, etc., are health hazards. These are example of public bads. ओके, सो यांना पब्लिक बॅड्स म्हणजे ज्या एखाद्या एक्सटर्नॅलिटीज त्या समाजाला घातक ठरतात, इंडिव्हिज्युअलला घातक ठरतात, त्याला पब्लिक बॅड्स असं म्हटलं जातं. These are the social costs of the goods in question as against its private and internal cost. सो या ज्या असतात त्या ओव्हरऑल सोशल कॉस्ट ठरतात प्रायव्हेट किंवा इंटरनल कॉस्टसाठी. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रायव्हेट कॉस्ट ही त्या फॅक्टरीला बेअर करायला लागते, मात्र सोशल कॉस्ट जी असते ती समाजाला, त्या आसपासच्या लोकांना, देशाला, इकॉनॉमीला बेअर करायला लागते. अँड दॅट्स अ बॅड काइंड ऑफ कॉस्ट. The cost of inputs required to produce them, plus the overheads and the consumers reveal their preferences in the light of internal cost. But social cost of the certain goods and services are borne by the community in the form of sickness of or disease or physical inconvenience. So असा विचार करा की वेगवेगळ्या फॅक्टरीमधून जे मशीन्सचे आवाज येतात त्याने निर्माण होणारं नॉईज पोल्युशन हा एक एक निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीचा पार्ट आहे. इट्स अ सोशल बॅड किंवा पब्लिक बॅड, आणि त्याची जी कॉस्ट असते ती तुमच्या प्रायव्हेट कॉस्टमध्ये धरली जात नाही. तो तुमच्या प्रॉफिटमध्ये तुम्हाला म्हणजे खर्च म्हणून दिसत नाही. मात्र त्याचा लोकांना फिजिकल, इमोशनल, सिकनेस, डिसीज, इनकन्व्हिनियन्समध्ये या फॉर्ममध्ये ते दिसू शकतं. सो दे आर द एक्सटर्नल इफेक्ट्स ऑफ पब्लिक गुड्स. आणि लक्षात ठेवा, एक्सटर्नॅलिटीज आर ऑलवेज बॅड असं असं आपण म्हणू शकतो, कारण नॉट ऑलवेज बॅड, पण खूपदा त्याच्यातून निर्माण होणारी जी सोशल कॉस्ट असते तिचा समाजाला भार सोसावा लागतो. ओके, मला माहिती आहे की हे तुमच्यासाठी खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आहे, नुसतं वाचणं आणि थोडंसं बोरिंग पण आहे. सो लेट्स ट्राय की त्याच्यासाठी आपल्याला काही इंटरेस्टिंग सापडतंय का. जस्ट गिव्ह मी मिनिट अँड देन तोपर्यंत मी तुम्हाला तुमची अटेंडन्स शीट देते, सो दॅट तुम्ही अटेंडन्स शीट भरू शकता आणि तोपर्यंत मला त्यावर काही इंटरेस्टिंग सापडतंय का हेही मी चेक करू शकेन. ओके, मी तुमच्या चॅट बॉक्सवरती अटेंडन्स शीट टाकली. ओके, बघा मिळाले का. ओके, लेट्स सी. Previous videos, we've emphasized that a price is a signal wrapped up in an incentive.
and that prices coming out of free markets coordinate individual actions in just such a way that the outcome looks as if it were created by a benevolent invisible hand. We've shown how price controls can impede this process. And what we want to show now is that even with the free market, sometimes the price isn't right. In particular, when we have externalities, external costs and external benefits, which I'll define more in just a few minutes, then the price isn't right. So what we want to do in this video is show both the causes and the consequences of external costs and external benefits. Let's get going. सो आपण एक्सटर्नलिटीज Let's begin with बद्दल the ऐकणार rise आहोत. of the superbugs. These are bacteria which are now resistant to our antibiotics. Before the age of the antibiotic, even a simple skin cut or a bruise or a scrape could kill people due to the infection. And people who were more seriously injured, for example, in battle, most of them died, not because of their battle wounds, but because of infection, which took place after the wound, because of the wound. In the 20th century, the miracle of antibiotics meant that far, far fewer people died from these infections. But that miracle is now coming to an end, as our antibiotics are no longer as effective as they once were. Why is this happening? Well, part of the problem is that no antibiotic is always 100% effective. And bacteria, like people, are diverse. They have different strengths and different weaknesses. The bacteria which are not killed by an antibiotic, which happen to have certain characteristics which make them strong against that antibiotic, those bacteria propagate, survive, and become more dominant. So the evolutionary process has led to resistance. We, however, are not entirely innocent in this process. Resistance has been helped by the overuse of antibiotics. So why are antibiotics overused? The fundamental reason is that users get all the benefits, but do not bear all of the costs of antibiotic use. Each use of an antibiotic creates a small increase in bacterial resistance, at least in a probabilistic sense. But bacteria don't stay in one place or one body. They spread throughout the environment and indeed throughout that world. So an increase, that cost, that increase in bacterial resistance is a cost borne by everyone, not just the user of the antibiotic. We can think of using an antibiotic as creating a little bit of pollution, of polluting the environment with more resistant and stronger bacteria. This is true when somebody, for example, uses an antibiotic when they have a virus, which the antibiotic doesn't help with, rather than when they have bacteria. That's a cost. It's a cost because that use of the antibiotic then generates more resistance, and that resistance spreads around the world. Farmers who use antibiotics not to combat disease in their livestock, but to help the livestock grow faster, also create more bacterial resistance. But that resistance is something they don't include in their calculus of costs. They don't pay attention to those costs which are borne by other people. When antibiotic users ignore the external costs of their choices, we get overuse. Since some costs are ignored by the decision makers, we get overuse of antibiotics. Okay, well, with that as introduction, let's define some terms. Private cost. This is the cost paid by the consumer or the producer. सो प्रायव्हेट कॉस्ट म्हणजे ही कॉस्ट असते जी ऍज अ कन्झ्युमर किंवा ऍज अ प्रोड्युसर आपण बेअर करतो. सो एक शर्ट 200 रुपयाचा आहे, 200 रुपयाचा शर्ट म्हणजे माझी प्रायव्हेट कॉस्ट झाली. एक्सटर्नल कॉस्ट वेरॅज ही एक्सटर्नल कॉस्ट बायस्टँडर्ड्स करून पे केली जाते. म्हणजे मी शर्ट घेतला किंवा मी एखादा ड्रेस घेतला तर तो ड्रेस ट्रान्सपोर्ट करताना जो पेट्रोलचा खर्च आलाय किंवा जो पेट्रोलमुळे पोल्युशनचा खर्च आलाय दॅट इज एक्सटर्नल कॉस्ट आणि त्याची समाजाला ती कॉस्ट भोगायला लागते अदर दॅन कन्झ्युमर ऑर द प्रोड्युसर. External cost. This is a cost paid by bystanders, by people other than the consumer or the producer. It's a cost paid by people other than those who are buying or selling in this particular market. The social cost is the cost to everyone.
the cost when we take into account consumers, producers, and bystanders. In other words, it's the private cost plus the external cost. Externalities. This is simply another word for external costs or external benefits. We'll talk more about external benefits in a future talk. In other words, externalities is just another word for costs or benefits that fall on bystanders. When there are significant external costs or external benefits, a market will not maximize social surplus. Now remember, we showed earlier that a market maximizes consumer surplus plus producer surplus. That's always true for a free तुम्हाला market. आठवतंय आपण कालच्याच व्हिडिओमध्ये बघितलं होतं की दोन प्रकारच्या परवाच्या ऍक्च्युली दोन प्रकारच्या सरप्लसेसमुळे इकॉनॉमिक सरप्लस क्रिएट होतो. जर समजा डिमांड कर्वच्या खाली आणि इक्विलिब्रियम प्राइसच्या वर असेल तर कंझ्युमर सरप्लस, आणि सप्लाय कर्वच्या वरती आणि इक्विलिब्रियम प्राइसच्या खाली असेल एरिया तर तो असतो आपला प्रोड्युसर सरप्लस. आणि कंझ्युमर प्लस प्रोड्युसर सरप्लस म्हणजे कंझ्युमरचा फायदा आणि प्रोड्युसरचा फायदा या दोघांचाही प्लस करून आपल्याला इकॉनॉमिक सरप्लस म्हणजे ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये होणारा फायदा दिसून येतो, फायदा समजून येतो. ओके. So social surplus, which is consumer surplus plus producer surplus plus bystander surplus. That's ultimately really what we care about. We care about not just about consumers and producers, we care about everyone, including bystanders. म्हणजे थोडक्यात धरणासाठी ज्यांना फायदा झालाय ते कंझ्युमर सरप्लस असतात. ज्यांनी धरण बांधलं त्यांना खूप पैसे मिळतात, त्यामुळे ते प्रोड्युसर सरप्लस मिळतो त्यांना. पण याच्या बरोबरीने जे त्या धरणाच्या प्रोजेक्टमध्ये होते पण त्यांना ह्यातल्या कुठच्याही प्रकारचा फायदा झाला नसता, म्हणजे वीज त्यांना मिळाली नाहीये किंवा त्यांनी प्रोड्युसर नसल्यामुळे त्यांना त्याचं पैसेही मिळाले नाहीये. पण धरण बांधलं गेल्यामुळे मे बी तिथे नवीन जॉब्स क्रिएट झाले आणि त्यामुळे ते बायस्टँडर्ड्स असलेल्या लोकांना, बाहेरच्या लोकांना त्याचा एक्सटर्नल फायदा झालाय. तर तोही बायस्टँडर्ड सरप्लस असं म्हटलं जातं. आणि जेव्हा हे तिन्ही सरप्लस एकत्र केले जातात तेव्हा सोशल सरप्लस क्रिएट होतो. So we want to maximize social surplus. However, when there are significant external costs or benefits, the market is not going to maximize social surplus. It's going to maximize consumer surplus plus producer surplus. But that's not everything. When the costs and the benefits to bystanders are not counted, then we're not going to maximize social surplus. In fact, we can say things a little bit more precisely, and we'll do that next with a supply and demand diagram. Okay, here's our standard diagram with the quantity of antibiotics on the horizontal axis and prices and costs on the vertical axis. As usual, the equilibrium is found where demand intersects supply, or where quantity demanded is equal to quantity supplied. Now, the key point here is that the supply curve is based on private costs, basically the cost of producing the antibiotic. But there's another cost. Every time an antibiotic is produced and consumed, there's a cost of bacterial resistance, a cost borne by all of us, by bystanders. There's an external cost, and that is not taken into account by the suppliers. So this external cost doesn't go into the price. Nevertheless, what we really care about is the social cost of antibiotic use. Not just the cost of producing the antibiotic, but also the cost of actually using it, including the external cost. So the market equilibrium, the market quantity, is found where the market demand and supply curves intersect. But the true efficient equilibrium, the equilibrium we would like to be at, is where the demand curve intersects the social cost curve. सो असा विचार करा की मार्केटमध्ये इक्विलिब्रियम डिमांड आणि सप्लाय इंटरसेक्ट होतात तिथे मिळतं. पण ऍक्च्युली नुसता प्रोड्युसर आणि बायरचा विचार न करता, कंझ्युमर आणि सेलरचा विचार न करता, समाजातल्या बाकी सगळ्या घटकांचा पण जेव्हा विचार करायला लागतो सरकारला, तेव्हा हा नवीनवाला कर्व जो दिसतोय ना, सोशल कॉस्टवाला, तो क्रिएट होतो, ज्यात एक्सटर्नल कॉस्ट पण इन्क्लूड असतात. आणि त्यामुळे एक नवीन प्रकारचा इक्विलिब्रियम बनतो, जो एफिशियंट मार्केट एफिशियन्सी, सगळ्यात जास्त मार्केट एफिशियन्सी दाखवणारा असतो. So the efficient quantity is less than the market quantity. Thus we have overuse. The market
doesn't take into account all of the costs of antibiotic use, so we get overuse relative to the efficient equilibrium. Now we can actually show this in another way. Let's look at the value of the marginal unit, the value of the unit, the market unit, the last unit the market produces. What's the private value? What's the value of this unit? Well, it's given by the height of the... What conclusions can we make? When there are external costs, output should be reduced to maximize social surplus. Another way of thinking about this is for determining the efficient level of output. Who bears the cost is irrelevant. The fact that these costs are borne by bystanders. असा विचार करा की आपण एक्सटर्नलिटीज बद्दल विचार करतोय. काय एक्सटर्नलिटीज आहेत? तर आपल्याला हे लक्षात घ्यायला लागतं की एक्सटर्नलिटीज ह्या नेहमी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतात आणि त्यांचा ओव्हरऑल तुमच्या सरप्लसवरती, तुमच्या होणाऱ्या फायद्यावरती किंवा तुमच्या लाईफवरती खूप मोठा परिणाम होत असतो, जो तुम्ही बायर्स असाल किंवा नसाल. आता आपण जे प्रायव्हेट गुड्स म्हणून बघितलं होतं, मला वाटतं आपण ह्याच सेशनच्या आधीच्या ह्याच्यात बघितलं होतं, की प्रायव्हेट गुड्स म्हणजे काय? तर ते रायव्हलरी असणारे आणि एक्सक्लुझिव्हनेस असणारे म्हणजे जीन्स. माझ्याशिवाय दुसरं कोणी ते वापरू शकत नाही आणि मी वापरल्यामुळे दुसऱ्याला ती वापरता येणार नाही म्हणजे दुसऱ्याचा तोटा होतोय. सो त्यात रायव्हलरी असते आणि त्यात एक्सक्लुझिव्हनेस असतो. सो थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, प्रायव्हेट गुड्स आर सब्जेक्टेड टू प्रिन्सिपल ऑफ एक्सक्लुजन. Okay, what are the characteristics of private good? Private goods are the rivalrous. These goods subject to exclusion principle. These goods satisfy individual wants. प्रत्येक माणसाची स्वतःची जी गरज आहे ती सॅटिस्फाय केली जाते प्रायव्हेट गुड्स मधनं. एखाद्याला जीन्स हवी आहे, एखाद्याला जेगिन्स हवी आहे, लाईक दॅट. प्रायव्हेट गुड्स आर डिव्हिजिबल इन सो फार ॲज देअर यूज इज कन्सर्न. सो जितका ज्याचा वापर आहे तितकाच त्या गुड्सचं खरेदी विक्री होणं इतपत त्या गुड्सला डिव्हिजिबल करता येतं. वेरॅज पब्लिक गुड वॉज इंडिव्हिजिबल, जर तुम्हाला आठवत असेल तर. मार्जिनल कॉस्ट ऑफ प्रोव्हाइडिंग अ प्रायव्हेट गुड टू अन एक्स्ट्रा कन्झ्युमर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सो जेव्हा आपण एक्स्ट्रा प्रायव्हेट गुड प्रोव्हाइड करण्याच्या कॉस्टबद्दल, खर्चाबद्दल म्हणतो, ती नेहमीच पॉझिटिव्ह असते. म्हणजे खर्च नेहमीच वाढत असतो एक्स्ट्रा प्रोडक्शनचा. सो या सगळ्यात गव्हर्नमेंटचा रोल काय असतो प्रायव्हेट गुड प्रोड्यूस करण्यामध्ये? सो मार्केट इकॉनॉमी इज नॉट फुल प्रूफ सिस्टीम. ही काही अशी एक कम्प्लीट ठरवलेली सिस्टीम नाहीये मार्केट इकॉनॉमी ही. देर आर चान्सेस ऑफ मार्केट फेल्युअर्स. आपण बघितलंय मार्केट फेल्युअर होण्याचा खूप मोठा धोका असतो. दीज नेसेसिएट्स गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन फॉर करेक्टिव्ह मेजर्स इन द मार्केट ओरिएंटेड ऑर मिक्स्ड इकॉनॉमी. आणि म्हणून मिक्स्ड इकॉनॉमीची गरज असते जिथे गव्हर्नमेंटने इनिशिएट केलेलं इंटरव्हेन्शन किंवा गव्हर्नमेंटचे रूल्स गरजेचे असतात. Even Adam Smith, who was a champion of free trade and privatization, was aware of these limitations of laissez-faire policy. He also assigned some role of government and the necessity of intervention in the laissez-faire capitalism. Thus, Adam Smith, who was a champion of free market mechanism, justified government intervention in some extent or to some extent. He laid down certain important functions of the government, such as defense, administration of justice and public works. सो हे मेजर एरिया ज्यात मार्केट फेल्युअर होऊ शकतं आणि ज्यात गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शनची गरज असते, असे हे एरिया आहेत. पहिलं एक्सटर्नलिटीज, दुसरं पब्लिक गुड्सचा वापर, तिसरं अनसर्टन्टी, जेव्हा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर अनसर्टन्टी असते, काय होईल, प्राइजेस वाढतील का, कमी होतील का, या सगळ्या गोष्टीबद्दल. डिस्ट्रीब्युशन, सगळ्यांना इक्वल फेअर ज्युडिशियस सिस्टीम मध्ये असणारं डिस्ट्रीब्युशन मिळेल ते. आणि ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे ओव्हरऑल ग्रोथ आणि डेव्हलपमेंट या सगळ्या सेक्टरसाठी अतिशय गरजेची असते. ओके. आणि मला वाटतं आपण ह्या सगळ्या गोष्टींबद्दल खूप फेअर प्रमाणावर बोललोय ओव्हरऑल. आपण यातल्या काही गोष्टी वाचूया आणि म्हणजे आपल्याला लक्षात येईल. एक्सटर्नलिटीज रेफर्स टू द स्पिल ओव्हर इफेक्ट्स. आणि त्या दोन्ही प्रकारे असतात, कन्झम्पशन आणि प्रोडक्शन या दोन्ही प्रकारात एक्सटर्नलिटीज असतात. असा विचार करा, इथे त्यांनी एक्झाम्पल दिल्याप्रमाणे की फर्म एक्स डिस्चार्जेस इफ्लुएंट इनटू रिव्हर, म्हणजे एक प्रकारचं केमिकल हे रिव्हरमध्ये सोडलं जात आहे एक्स या फर्म कडून. इट मे इन्क्रीज द कॉस्ट ऑफ फर्म वाय. आणि
त्यामुळे वाय फर्मची कॉस्ट वाढू शकते. डाउनस्ट्रीम म्हणजे खाली असलेली जी वाय ही कंपनी आहे, जी एक्स फर्मच्या रिव्हर थोडं वाहून गेल्यावर थोडी नदीच्या खालच्या भागात आहे. तर त्या जे पाणी खराब होतंय त्यामुळे वाय फर्मची कॉस्ट वाढतीये. In such cases, the government should intervene by introducing tax subsidy schemes for correcting the externality effect. म्हणजे अशा प्रकारे मग गव्हर्नमेंटला इंटरव्हेन्शन करायला लागेल, की आयदर वे फर्म वायला टॅक्स हॉलिडे मिळेल, कारण त्यांना कमी प्रतीचं पाणी मिळतंय एक्स फर्मचं एफ्लुएंट पाण्यात मिसळल्यामुळे, किंवा एक्सला फर्मला जास्त टॅक्स भरायला लागेल पाणी खराब केल्याचा, जे वाय फर्मला सबसिडी म्हणून प्रोव्हाईड करता येईल. The government may put penalties or levies the tax activities levies on activities causing reduction in welfare or increase in cost. The main problem with externalities in production and consumption is that costs or benefits are not reflected in the market price. So externalities चे जे कॉस्ट असतात, जे बेनिफिट्स असतात, ते सगळे कुठेही मार्केट प्राइस मध्ये दिसत नाही, ते सोशल कॉस्ट मध्ये दिसून येतात. The externalities make it impossible for the market to reach the Pareto optimum. एक सेकंद मित्रांनो, माझ्याकडे नेटचा प्रॉब्लेम आहे. हां, सॉरी. सो एक्सटर्नलिटीज मेक इट इम्पॉसिबल फॉर द मार्केट टू रीच परेटो ऑप्टिमम. आपण बघितली होती परेटो ऑप्टिमॅलिटी, की इतकी एफिशियन्सी की त्याच्या पुढे कुणीही बेटर ऑफ होऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही? सो त्या पॉइंटला रीच करणं कठीण व्हावं, इतकी एफिशियन्सी निर्माण करण्याची ताकद गव्हर्नमेंटमध्ये असते. पण एक्सटर्नॅलिटीजमुळे ती कमी होते आणि म्हणूनच गव्हर्नमेंटला इंटरव्हेन्शन करायला लागतं. पब्लिक गुड्सच्या बाबतीतही आपण असं म्हटलंच आहे, की पब्लिक गुड्सच्या वापरावरचा निर्बंध हे गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन थ्रूच शक्य असतं. अनसर्टन्टी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर अनसर्टन्टी असते. लोकांचे सायकॉलॉजिकल माइंडसेट हे खूप वेगळे असतात. त्यातून ट्रेड सायकल्स निर्माण होऊ शकतात. इकॉनॉमिक स्टॅबिलिटीला धोका पोहोचू शकतो आणि अशा वेळी गव्हर्नमेंटच्या इंटरव्हेन्शनची गरज असते. पुढचा इम्पॅक्ट आहे जो डिस्ट्रिब्युशनचा इम्पॅक्ट आहे. म्हणजे ओव्हरऑल असा विचार करा, की प्रोव्हिजन ऑफ फ्री एज्युकेशन टू द वीकर सेक्शन्स, प्रोव्हिजन ऑफ फ्री मेडिकल केअर, सबसिडाइज्ड फूड ग्रेन्स ॲट लोअर प्राइजेस टू पुअर, सबसिडाइज्ड हाऊसिंग, सबसिडाइज्ड क्लोदिंग, अशासारखी खूप उदाहरणं ज्यातून इक्वॅलिटी प्रस्थापित होईल. यासाठी डिस्ट्रिब्युशन, ज्याला रॅशनल अलोकेशन किंवा ऑप्टिमम अलोकेशन ऑफ रिसोर्सेस असं म्हणता येऊ शकतं, त्यासाठी गव्हर्नमेंटला त्यांची फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी वापरून बजेट साईज नीट प्रिपेअर करून मॅक्झिमम सोशल ॲडव्हान्टेज समाजाला द्यायचा असतो. त्यासाठी पॉलिसी बनवायचे असतात, स्कीम्स बनवायचे असतात, प्रोग्राम्स बनवायचे असतात आणि हे गव्हर्नमेंटचं अतिशय महत्त्वाचं काम असतं, जे आपण बघितलंय. सो आपण बघितलं एक्सटर्नॅलिटीज, पब्लिक गुड्स, अनसर्टन्टी, डिस्ट्रिब्युशन आणि ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. सो आपण बघू शकतो की टू ब्रेक द विशियस सर्कल ऑफ पॉवर्टी, म्हणजे हे कसं असतं विशियस सर्कल पॉवर्टीचं, की तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्हाला कमी प्रतीचं खाणं, कमी प्रतीचं घर, कमी प्रतीचं बाकी सगळ्या सुखसोयी, कमी प्रतीचं शिक्षण मिळतं. सो बॅड कंडिशन्स ऑफ एज्युकेशन, त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारची स्किल्स मिळत नाहीत आणि चांगली स्किल्स न मिळाल्यामुळे तुम्हाला पुन्हा चांगली नोकरी मिळू शकत नाही. म्हणजेच कमी प्रतीची नोकरी म्हणजे कमी प्रतीचा पगार, कमी त्याच्याबद्दल मिळणारे फायदे, आपोआपच कमी इन्कम आणि इन्कम कमी झाल्यामुळे आपल्याकडे कमी पैसे आणि म्हणजेच पुन्हा एकदा पॉवर्टी. सो हे सगळं विशियस सर्कल ऑफ पॉवर्टी म्हटलं जातं आणि जर समजा देशाची ओव्हरऑल डेव्हलपमेंट करायची असेल, ओव्हरऑल कम्युनिटीचे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट करायची असेल, तर त्यासाठी हे सर्कल ब्रेक करणं अतिशय गरजेचं असतं आणि देअरफॉर टू ब्रेक द विशियस सर्कल ऑफ पॉवर्टी, पब्लिक सेक्टर इन्व्हेस्टमेंट अँड प्लॅनिंग्ज आर नीडेड. सो गव्हर्नमेंटकडून केली जाणारी इन्व्हेस्टमेंट समाजात वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये आणि त्यासाठी केला जाणारा पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे गव्हर्नमेंटकडून केला जाणारा खर्च आणि त्यासाठी लागणारं ऑप्टिमम प्लॅनिंग हे अतिशय गरजेचं असतं. आणि म्हणून फुल एम्प्लॉयमेंटच्या लेव्हलला म्हणजे अतिशय मॅक्झिमम एफिशियन्सीच्या लेव्हलला पोहोचलं, तरच देशाची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होऊ शकते आणि म्हणून याच्यासाठी गव्हर्नमेंटचा रोल अतिशय इम्पॉर्टंट ठरतो. With the help of appropriate fiscal and monetary measures and the active participation in the public sector, the government secures economic stability, full employment, and growth. So,
इकॉनॉमिक स्टॅबिलिटी म्हणजे आर्थिक ज्याला आपण म्हणतो आर्थिक स्थैर्य आणि फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे मॅक्झिमम कपॅसिटीमध्ये काम चालू असणं आणि ग्रोथ हे सगळं शक्य होतं जेव्हा गव्हर्नमेंट त्यांच्या पॉलिसी हे नीटप्रमाणे प्लॅन करतं आणि इम्प्लिमेंट करतं आणि एक्झिक्यूट करतं. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं, की गव्हर्नमेंटचा ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये प्रचंड महत्त्वाचा रोल असतो. आपण या धड्याच्या शेवटाकडे येतोय आणि म्हणून म्हणजे हे आपलं या धड्यासाठी असणारं शेवटचं सेशन आहे आणि म्हणून या धड्याच्या थ्रूआउट बघताना मी तुम्हाला एवढंच सांगू शकेन, की आपण गव्हर्नमेंटचा जो रोल बघायचा प्रयत्न केलाय, व्हिच इज व्हेरी इम्पोर्टंट रोल अख्ख्या ओव्हरऑल आपण काय म्हणू समाजाच्या, एका इंडिव्हिज्युअलच्या, एका सिटिझनच्या आणि अख्ख्या देशाच्या फायद्यासाठी, देशाच्या इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, सोशल वेलफेअर या सगळ्या गोष्टींसाठी अतिशय गरजेचा असतो आणि मला वाटतं, की या ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही परत-परत वाचाल. यात कुठल्याही प्रकारची जर समजा तुम्हाला शंका असेल, तर प्लीज, प्लीज मला विचारा. मला माहिती आहे, की हा लेसन थोडासा लेंग्दी आणि मे बी बोरिंग वाटण्याची शक्यता आहेच. पण हे इंट्रोडक्टरी सेशन किंवा इंट्रोडक्टरी लेसन्स असल्यासारखे असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्यावर खूप नीट लक्ष द्यायला लागतं. कारण पुढच्या सगळ्या लेसन्सची अंडरलाईन असं म्हणू शकतो आपण या लेसन्सना. ओके. सो जर समजा काही लक्षात आलं नाही, प्लीज मला विचारा आणि आपण पुढच्या सेशनला भेटूया. मला माहिती आहे तुम्हाला हे खरंच बोर वाटू शकतं, पण आय कांट डू एनिथिंग विथ दॅट. आपण प्रयत्न करू की आपण आपलं सेशन जास्त इंटरेस्टिंग कसं येईल ह्याचे. ओके. सो सी यू टुमॉरो. उद्या भेटूया आणि तोपर्यंत बाय बाय. हॅव अ नाईस डे अहेड. ओके. तुम्ही अटेंडन्स लावली असेल होपफुली. बाय.